हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आपण आज पाहणार आहे हा एकदम स्पेशल केक. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. हा केक वनिला फ्लेवरचा आहे. तर मी वनिला फ्लेवरचा प्रीमिक्स घेतलं होतं 160 ग्रॅम आणि त्याच्या हाफ वॉटर आणि 10 ग्रॅम ऑइलने मी बेक करून घेतला आहे 35 मिनिट्स. आणि आपण आता याच्या स्लाईस करून घेणार आहे. 3 स्लाईस केल्यात मी याच्या, कारण आपला हा हाफ KGचा केक होणार आहे. याची हाईट बऱ्यापैकी झाली आहे, तर मग आपण 3 स्लाईस होतील याच्या. आणि जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही थ्रेडच्या मदतीने सुद्धा बेसच्या लेयर कापून घेऊ शकता. ह्या 3 लेयर झाल्यात आपल्या. आता बेस बोर्डला आपण थोडी व्हिप्ड क्रीम लावून घेणार आहे, कारण आपला जो केक आहे तो सरकू शकतो. तर आता आपण जी मिडल लेयर असते ती आपण सगळ्यात खाली ठेवणार आहे. त्याच्यावरती शुगर सिरप म्हणजे साखर आणि पाणी, त्याच्यात मी थोडंसं वनिला सिरप टाकलं, इसेन्स टाकलं आहे. तर ते आपण सोक करून घेणार आहे एकदम चांगल्या पद्धतीने. सगळीकडे लावून घेतलं आहे मी. आता आपण व्हिप्ड क्रीम आहे ती आपण लावून घेणार आहे. जर तुम्ही बिगिनर असाल तर आधी तुम्ही व्हिप्ड क्रीम पायपिंग बॅगमध्ये भरून मग ती लावा. जर तुम्हाला सवय झाली आहे, आत्तापर्यंत तुम्ही खूप सारे केक बनवले असाल, तर तुम्ही डायरेक्टली ही सुद्धा क्रीम लावू शकता. माझ्या कस्टमरला जास्त क्रीम आवडत नाही, सो मी जास्त क्रीम अप्लाय करत नाही आणि खूप जास्त क्रीमसुद्धा चांगली लागत नाही. आणि त्याच्यामध्ये मी व्हाईट कंपाऊंड चॉकलेटचे क्रश करून टाकलेत. अजून चांगला फ्लेवर येण्यासाठी मी त्याच्यात टाकले. तर आता आपली जी टॉप लेयर असते ती आता मी टाकून घेतली आहे. त्यालासुद्धा आपल्याला शुगर सिरप आणि वनिला एसेन्सचं जे पाणी आहे त्याच्याने सोक केलं आहे. आणि आता आपण व्हिप्ड क्रीम परत लावून घेणार आहे. आणि आता आपण त्याच्यात व्हाईट कंपाऊंड चॉकलेटचे क्रश परत ॲड करतो आहे. आता जी आपली लेयर आहे सगळ्यात खालची ती आपण टाकून घेतली आहे. आणि आपण सगळ्या केकला क्रम कोट करून घेतो आहे, कारण की एकदा क्रम कोट करून फ्रीजमध्ये ठेवायचा असतो केक, नाहीतर मग त्यामध्ये ब्रेड क्रम्स दिसून येतात आणि आपल्या डिझाईनमध्ये सुद्धा त्याचा चांगला फरक पडतो जर आपण क्रम कोट करून फ्रीजमध्ये केक ठेवला तर. नाहीतर मग डिझाईन करताना पूर्ण ब्रेड क्रम्स केकला दिसून येतात. तर आधी तुम्ही क्रम कोट करून घ्या. कमीत कमी क्रीम वापरून क्रम कोट करून घ्यायचा, कारण की आपल्याला नंतर पुन्हा क्रीम लावून घ्यायची. तर मी हा केक फ्रीजमध्ये ठेवला होता. आता मी पिंक कलरची क्रीम करून आउटर लाईन करून घेते डिझाईनला. मला पूर्ण पिंक कलरचा केक करायचा होता, त्यामुळं मी फ्रीजमध्ये ठेवून त्याला पिंक शेड घेतला आहे. आणि जेल कलर वापरायचे कधी पण, त्याच्यामुळं केक व्हिप्ड क्रीम जी असते ती पातळ होत नाही. आणि जर तुमच्याकडे जेल कलर नसतील तर तुम्ही व्हिप्ड क्रीममध्ये म्हणजे जे लिक्विड फूड कलर असतात ते व्हिप्ड करून फ्रीजमध्ये ठेवायचं, वरच्या फ्रीजरमध्ये ठेवायचं. त्याच्याने क्रीम घट्ट होते. आता मी ह्या नोझलने एकाच नोझलचा यूज केला आहे मी डिझाईन करण्यासाठी. आता मी आधी फेंट कलर वापरला आहे. त्याच्याने आपण आधी असे ह्या साईडनी काढून घेऊया आणि मग असे मी थोडे मोदक पण काढून घेतलेत. मग आता याच्यात मी थोडासा रेड कलर ॲड केला ह्याच क्रीममध्ये आणि मग त्याची थोडी अशी फुलं काढून घेतली आहे आणि थोडे मोदक पण काढून घेतलेत आपण. आणि आता मी मला थोडंसं जरा हे डल वाटत होतं आणि मला थोडंसं अजून क्लासिकनेस पाहिजे होता, त्यासाठी मी व्हाईट व्हिप क्रीमनी असे मोदक काढून घेतलेत आणि बघू शकता त्याचा लगेच लुकच चेंज झाला आहे पूर्ण. आता माझ्याकडे ते हॅपी बर्थडेचं टॅग होतं ते मी इथं लावून घेतलं आहे, कारण आपल्याला जो केक रिक्रिएट करायचा होता त्यामध्ये सेम असं होतं. आणि थोडे मोठे साईजचे जे मोती असतात ते मी लावून घेतलेत आणि छोट्या साईजचे लावून घेतलेत. आणि हे एडेबल आहे, तुम्ही खाऊ शकता हे. आणि आता आपण जे छोटे छोटे असतात ना स्पार्कलर्स ते टाकून घेणार आहे. आणि काही जणांचा प्रश्न असतो की हे तुम्ही खाऊ शकता का? तर हो, तुम्ही हे सगळं खाऊ शकता, हे एडेबल असतो. आणि आपला केक रेडी आहे. कसा वाटला केक नक्की सांगा.